नमस्कार पशुपालक बंधूंनो. चारा टंचाईच्या काळात जनावरांना हिरवा चारा मिळणे कठीण होते. अशा वेळी मुरघास हा उत्तम पर्याय आहे. मुरघास म्हणजे वर्षभर टिकणारा व साठवलेला हिरवा चारा. चला तर बघूया मुरघास कसा तयार करायचा. मुरघास बनवण्यासाठी आपण मका, ज्वारी, बाजरी किंवा हायब्रिड नेपियर गवत याचा वापर करू शकतो. मका, ज्वारी, बाजरी फुलोऱ्यावर असताना म्हणजे मक्याचे दाणे कोवळे असताना कापणीसाठी योग्य असते. ही अवस्था पीक 50 ते 60 दिवसांची असताना येते. या अवस्थेत साखरेचे प्रमाण चांगले असल्याने आंबविण्याची प्रक्रिया व्यवस्थित होते. 1 एकर हिरव्या चाऱ्यापासून 17 टन पर्यंत मुरघास तयार होऊ शकते. शेतामधून कापणी केलेला हा चारा कुट्टी यंत्राच्या सहाय्याने 1 ते 2 इंच लांबीचे तुकडे करून घ्यावेत. कुट्टी बारीक केल्यामुळे ती हवाबंद करणे सोपे जाते व आंबविण्याची प्रक्रिया लवकर होते. बारीक केलेली ही कुट्टी मुरघास बॅग किंवा सिमेंटच्या खड्ड्यात दाब देऊन भरावी. प्रत्येक थर भरल्यानंतर तो व्यवस्थित दाबून घ्या, जेणेकरून त्यातील हवा पूर्णपणे निघून जाईल. हवा राहिल्यास मुरघासला बुरशी लागण्याची शक्यता असते. मुरघासाची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यावर 1 ते 1.5% गुळाचे पाणी आणि 1% युरियाचे द्रावण शिंपडावे. यामुळे चाऱ्याची चव आणि पौष्टिकता वाढते व युरियाचे विघटन होऊन प्रथिने वाढतात. मुरघास बॅग असल्यास बॅग पूर्ण भरल्यावर तिचे तोंड घट्ट बांधावे. खड्डा असल्यास खड्डा पूर्ण भरल्यावर प्लास्टिक पेपरने झाकून त्यावर 5 इंच मातीचा थर द्यावा, जेणेकरून प्लास्टिक उडणार नाही व हवा आतमध्ये जाणार नाही. ही बॅग किंवा खड्डा 45 ते 60 दिवस हवा बंद राहू द्या. 45 ते 60 दिवसानंतर तुमचा पौष्टिक मुरघास तयार होईल. जनावरांना दररोज 5 ते 10 किलो मुरघास दिल्यास दूध उत्पादनात चांगली वाढ होते व जनावरांचे आरोग्य सुद्धा चांगले राहते. धन्यवाद. अधिक माहितीसाठी KVK अकोला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कृषी विज्ञान केंद्र अकोला येथे प्रत्यक्ष भेट देऊन तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.